गरमागरम बांगडा मसाला तवा फ्राय, लिंबू पिळून आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची हिरवीगार मस्त चटणी आणि कांदा तर हवाच. एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे हा. तर नमस्कार, कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बांगडा मसाला तवा फ्राय. बनवायला फार सोपी आहे आणि चवीला उत्कृष्ट. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी 2 बांगडे घेतलेत मी, व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि त्यांना खाचा मारून घेतल्यात म्हणजे मसाला आतपर्यंत मुरेल. बांगडे जरा मोठे आहेत त्याच्यामुळे मसाला पण व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तर त्या अंदाजाने तुम्हीसुद्धा मसाला किंवा मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर सगळ्यात आधी मी दोन्ही बाजूला मीठ लावून घेते आणि दोन्ही बाजूला हळद लावून घेणार आहे. अशा प्रकारे मीठ, मसाला, हळद, कोकमाचं पाणी आधी माशाला लावून ठेवलं तर माशामध्ये त्याची चव मुरते आणि व्यवस्थित आतपर्यंत चव मुरल्यामुळे मासा चवीला चांगला लागतो. तर या ठिकाणी मी ते भाजका मसाला वापरला आहे. तुमच्याकडे जो तिखटाचं असेल ते तुम्ही वापरू शकता. फक्त कांदा लसूण मसाला या ठिकाणी मी वापरत नाही माशाला कोणत्याच. तर अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण आपण लावून घ्यायचं आहे. आणि इथे कोकमाचं आगळ घेतलं आहे. 2 मोठे चमचे कोकमाचं आगळ आहे आणि हे जे आगळ आहे ते खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे आंबटपणाला बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे मी 2 मोठे चमचे घेतलेला आहे. मासे मोठे आहेत त्याच्यामुळे. मासा जर लहान असेल किंवा कोवळा असेल तर कमी प्रमाण घ्यायला लागेल. आपल्याकडे जे आगळ आहे त्याच्यात आंबटपणाच्या चवीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करा. तर हा सर्व मसाला आपण पूर्ण खाचांमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि हे मासे अशा प्रकारे मसाला लावून झाल्यानंतर 15-20 मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे. म्हणजे आतपर्यंत मसाला मुरतो आणि चवीला पण फार छान लागतात. तर हा बांगडा जरा जून आहे म्हणजे मोठा आहे त्याच्यामुळे याला मॅरिनेट व्हायला 20 मिनटं मी सांगितलेत. नाहीतर मासे तसे मॅरिनेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. फ्रीजमध्ये ठेवून जायचं. आणि आत्ता याला जे वाटण आपण लावणार आहोत जो मसाला तो करण्यासाठी इथे मी थोडं खोबरं घेतलं आहे, मूठभर कोथिंबीर, मिरच्या घेतल्या आहेत, मूठभर लसणीच्या पाकळ्या आणि आलं पण लसणी इतकंच घेतलेलं आहे आणि याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. खोबरं आवडत नसेल तर याच्याऐवजी थोडासा कांदा घेतला तरी चालेल. खोबरं आणि कांद्यामुळे या वाटणाला बाइंडिंग येतं आणि माशाला व्यवस्थित चिकटून राहतं जे आपण कवर घेतो आहे ते आणि चवीला पण छान लागतं. तर पेस्ट करून घेतल्यानंतर जितकी आवश्यक आहे त्यातली पेस्ट मी बाजूला काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकून घेतला आहे आणि एकजीव करून घेतलेला आहे. आता हे जे मॅरिनेशन आहे वाटणाचं ते आपण याला लावून घ्यायचं आहे बांगड्याला. तर तुम्ही म्हणाल आधी का नाही लावलं, तर मीठ मसाला व्यवस्थित मुरला जावा ह्याच्यामध्ये म्हणून मी आधी नव्हतं लावलेलं. अशा प्रकारे आता मीठ वगैरे जे आपण आधी लावलेलं त्याच्यामुळे बांगड्याला आतपर्यंत त्याची चव मुरली आहे. बांगडा असा अळणी किंवा सपक लागणार नाही, त्याची व्यवस्थित चव लागेल आणि वरून हा मसाला लावून घेतल्यामुळे ना बांगड्याला जे कव्हर आहे ना त्याची चव खूप चांगली लागेल. आणि बांगडा जरा मोठा आणि जाड असल्यामुळे त्याच्या कव्हरला चव असेल तर पूर्ण बांगड्याला चव नीट लागेल. त्याच्यामुळे मसाला असा व्यवस्थित लावून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित खाचांमध्ये भरून घ्यायचा आहे मसाला आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित भरून घ्या. आणि आता हे अशा प्रकारे भरून झाल्यावर सुद्धा आपण एक अजून 15-20 मिनटं हे मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. तर सारखं मॅरिनेट व्हायला ठेवायचं याच्यामध्येच खरं म्हणजे वेळ जातो. पण मॅरिनेशन व्यवस्थित झालं माशाला तर बांगडा नुसता खायला पण खरंच चांगला लागतो. आता इथे अर्धा-पाऊण तास मी ठेवून दिलं होतं बाजूला आणि इथे रवा घेतला आहे. रव्यामध्ये फक्त मीठ आणि थोडी हळद टाकली मी आणि हे व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तर आता कोट करून घेण्यासाठी इथे हा बांगडा घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित आपण हे रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि रव्याचं कोटिंग केल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. हे असं केल्यामुळे बांगड्याच्या वरती जे आपण मसाला लावला आहे तो अजिबात निघणार नाही तळताना आणि व्यवस्थित त्याला चिकटून राहील. पण अगदी योग्य रीतीने कोट करून घ्यायचं आहे रव्याने आणि हाताने थोडा प्रेस पण करून घ्यायचा आहे. याच्यामुळे जे आवरण आपण वरती रव्याचं लावलेलं आहे ते त्याला चिकटून राहील आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जरा त्याला घट्टपणा येतो ना त्याच्यामुळे ते आवरण सहसा तळताना वगैरे सुद्धा निघत नाही. अगदी हलका दाब देऊन हाताने व्यवस्थित हे कोट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाला किती तो व्याप, पण
अगदी मसाला लावल्यानंतर तुम्ही नाही मॅरिनेट व्हायला ठेवलं तरी चालेल, पण सुरुवातीला 15 मिनटं आणि अशा प्रकारे कोट केल्यानंतर एक 5-10 मिनटं नक्की फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं, सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता याच प्रकारे आपण दुसरा मासासुद्धा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि आता हे फ्रीजमध्ये एक 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देऊ, तेवढं इनफ आहे. एक 5 मिनटं वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मासे आपले सेट झालेले आहेत. आता इथे तव्यावर तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तर मासे तळताना तवा व्यवस्थित गरम हवा, तेल व्यवस्थित गरम हवं, तर माशाच्या वरचं आवरण निघत नाही. तर तेल वगैरे व्यवस्थित गरम झालेलं असतानाच याच्यावरती मासे आपल्याला फ्राय करायला ठेवायचे आणि मासे फ्राय करताना सारखे आलटीपलटी करत नाही राहायचे. एक बाजू व्यवस्थित शेकली की मग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जे मी तेल आहे ते तवाच जरासा हलवून घेते आणि ते तेल गरम झालेलं पूर्ण माशाला लावून घेते आणि आता एक 3 मिनटं मी एक साईड व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. मासा जरी मोठा असेल तरी शेकायला 3 ते 4 मिनटं इनफ होतात. तर अशा प्रकारे मासा एक साईडनं फ्राय झाला की बाजू पलटी करून घ्यायचे. शक्यतो 2 चमचे वगैरे वापरून व्यवस्थित तुम्ही पलटी करून घ्या, म्हणजे मसाला निघणार नाही. तसा मसाला निघत नाही, फक्त चमचा वगैरे लागून निघाला तरच फक्त यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे मासा पलटी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मासा व्यवस्थित एका साईडने शिजलेला आहे. अगदीच काही शंका वगैरे असेल तर फोर्कच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने चेक करून घेऊ शकता. तर या ठिकाणी एक बाजू आपली व्यवस्थित शेकलेली आहे आणि अगदी कुरकुरीत झाला आहे रवा. आता दुसरी बाजू पण फ्राय करून घेऊ. एकदम कुरकुरीत व्यवस्थित वरचं आवरण झालेलं आहे रवा असल्यामुळे. तर मासा मोठा आहे म्हणून अशा प्रकारे 2 साईडनं सुद्धा शेकवून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे काम करा. बाकी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर वरचं जे आवरण आहे ते अजिबात माशापासून वेगळं असं होणार नाही. तर या ठिकाणी आता आपला बांगडा फ्राय जो आहे तो व्यवस्थित प्रकारे तयार झालेला आहे. तुम्हाला अजून कुरकुरीत वगैरे हवा असेल तर एखाद दुसरा मिनिट अजून तुम्ही तव्यावर तरसट ठेवू शकता त्याला. तर आपला बांगडा मसाला तवा फ्राय तयार झालेला आहे. नुसता खायलासुद्धा चांगला लागतो. पुदिन्याची चटणी असेल, कांदा, थोडंसं लिंबू पिलं की जी आंबट चव येते त्याच्यामुळे खूप उत्कृष्ट लागतो. तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भात आणि मसूर डाळीची आमटी, हे कॉम्बिनेशन म्हणजे ना जगातलं सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर अशा प्रकारे बांगड्याची रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.